इनकी याद में ट्रॉफी दी गई है सम्मान्य मेहुल जी पाटिल के माध्यम से। एक ट्रॉफी होगी, एक सॉक्स दिया गया है विश स्पोर्ट्स के माध्यम से। खूबसूरत गॉगल साकिर भाई की तरफ से। फर्स्ट हम गॉगल पहनाएंगे अभिषेक को। अभिषेक आपको गॉगल ये पहनना है, खूबसूरत गॉगल। अभिषेक पटेल टेनी एक बेहतरीन खिलाड़ी। उसके बाद ये सॉक्स दिए जाएंगे, खूबसूरत सॉक्स। जाफर हमारे पक्षी राजा, इनके मुबारक दोस्तों से। उसके बाद हमारे भाई, हमारे दिल के काफी नजदीक अबरार साहब के हाथों से खूबसूरत ट्रॉफी। कैलाशवासी अक्षता ताई पाटिल, इनकी याद में ट्रॉफी दी गई मेहुल दादा की तरफ से। अभिषेक ज्यादा नहीं, एक ही सवाल मैं आपसे पूछूंगा, कैसा लग रहा है अभिषेक आपको मैच टूर्नामेंट खेलते हुए, क्या कहेंगे इसके बारे में? बहुत अच्छा लग रहा है। हम लोग इसी मैच के लिए रुके रहते हैं कि हमें खेलना है ऐसा। और आप जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, बड़े बड़े बल्लेबाज भी आपकी तारीफ कर रहे हैं, ये आपका फॉर्म काफी बेहतरीन है। आपने पालघर में जिस तरह से बेस्ट बल्लेबाज का खिताब आपको मिला है, तो आप किस बल्लेबाज को फॉलो करते हैं, किस बड़े खिलाड़ी को फॉलो करते हैं? जगदीश माछी। जगदीश माछी का फॉलो करते हो। बेस्ट ऑफ लक, ज्यादा वक्त नहीं लेंगे, चलेंगे हम मैच की तरफ जहां पर उत्कृष्ट पाटिल होंगे कॉम्बैक्स में। अगला मैच खेला जा रहा है प्री क्वार्टर का, जहां पर जय जोगुनादेव भागवान मम्मी का स्टार, तो एक तरफ टीम नजर आएगी दीपक 11 यादव नगर। प्री क्वार्टर का मैच, 2 टीम इस मैच को जीतेगी, सुपर 5 में क्वालिफाई की जाएगी। ओवर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद, थँक्यू सो मच। युसुफ भाई यांचा आवाज आपण ऐकत होतात। 100 टुर्नामेंट यंदाच्या हंगामात ज्यांनी पूर्ण केल्या, अर्थात वाईस ऑफ बोईसर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अत्यंत महत्त्वाचा मॅच। एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच जय जोगनादेव आगवण वामिका स्टार, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच दीपक 11 अभिषेक टेणी। या नावाला मात्र चर्चा जास्तीत जास्त काय येते, त्याने मात्र खेळ त्याचा दाखवलाय। पुढचा मॅच देखील आपल्याला बघायला मिळेल। YBCC वेऊर संघ इथे मात्र दाखल झालाय। निलेश वाणी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट सप्पाटी बी, चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल। आणि तदनंतर GNCC विरुद्ध मुरबे यांच्यातला पण एक महत्त्वाचा मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे। चला, अंपायर आर यू रेडी? सामन्याला होईल सुरुवात। इथे बॉल चॉईस होतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अत्यंत महत्त्वाचा मॅच। इथून जर जिंकलात तर उद्या अगदी सन्मानानं आपल्याला येताना पाहायला मिळतील जे 4 संघ आपल्याला बघायला मिळाले कालच्या दिवसात। आई भवानी धनसार, तदनंतर दुसरा संघ राहिलाय साई गणेश सातपाटी, तिसरा संघ उर्वी 11 बिरवाडी, आणि तदनंतर आपण पाहतो मायखोपे। यस, चावीचे मालक, जी चावी हरवली होती ते मात्र ते मालक इथे आलेले आहेत, ते मात्र त्यांना मिळालेले आहे। दिव्य बोईसर, ज्ञानेश्वर भीमराव रामोशी, प्रेस स्वतः पत्रकार आहेत आपण पाहतोय, आणि त्यांची चावी मात्र हरवली होती ती त्यांना मिळालेली आहे। यस, थँक्यू, तुम्ही इथे आलात, ओळख पटवून मात्र ही चावी तुम्ही घेऊन गेलात। जाऊया मॅचकडे। सामन्याला होईल सुरुवात। पाटील नेटवर्क सोबत जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। अभिषेक एका बाजूला, ज्याचा मात्र आयडल आपल्याला पाहायला मिळतो जगदीश माची आहे। आता त्याच्या समोर बॅटिंग करायची आहे, त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची आहे। इथून चांगला मॅच बघायला मिळेल। एका बाजूला पालघर क्रिकेटचा दादा संघ, एका बाजूला आपण पाहतो युवांनी भरलेली एक नवी शक्ती, एक यंग टॅलेंट, यूथ टॅलेंट आपल्याला बघायला मिळेल। चांगलं बॅटल निश्चित स्वरूपात या मॅचचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। स्ट्रायकिंग एंडला पॉली, नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय, अर्थात जर आपण पाहतो अभिषेक टेणी। मॅचला होईल सुरुवात। गोलंदाजी ट्रॅकवरती नवा कोरा चेंडू कसा हाताळावा याची चांगली जाणीव असणारा गोलंदाज मंगेशला आपण पाहतोय। सामन्याला होईल सुरुवात। पहिला बॉल घेऊन मंगेश राऊंड विकेट। पहिल्याच बॉलवरती अगदी सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढलाय। इथे मात्र आपण पाहतोय सिंगलने सुरुवात, धावसंख्या 1 ने इथे मात्र स्कोर काढला सुरुवात होते। हिम्मत माची आपल्याला पाहायला मिळाले डीप मिड विकेटला, जिथून त्यांच्या माध्यमातून फील्ड झालं। आता मात्र लक्ष असेल अभिषेक टेणी यांच्यावरती। ज्या खेळपट्टीनं नाव दिलं त्या खेळपट्टीला मात्र निश्चित स्वरूपात ज्यांनी पहिले नमन केलं, काय कमालीचा फटका खेळलाय। चेंडू चाललाय सीमा पलीकडे, येतोय दर्जेदार उत्तुंग चौकार।
धन्यवाद डीजे अंकित. आपल्याला बघायला मिळतात अंकित डीजे अतिशय जबरदस्त सुंदर साऊंड सिस्टम आपल्याला बघायला मिळतं आमच्या आवाजाची काळजी घेत असताना. इथे मात्र टेनी यांच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. अगदी चेंडू समोरच्या दिशेनं. आगवणकरांचा उत्साह जल्लोष आपल्याला बघायला मिळेल. आगवणचा संघ म्हटला की मात्र जास्तीत जास्त प्रेक्षकांची मांदियाळी त्यांच्या समवेत असते. जितेश खारी फील्ड करतील तत्पूर्वी ती सिंगल मिळेल. समजदारीचा खेळ, कारण चेंडू डॉट झाल्यानंतर कसा खेळ करावा जे मात्र निश्चित स्वरूपात अभिषेकाला माहिती आहे. 4 चेंडू झालेत, 6 धावा धावफलकावरती. फलंदाजी मार्कवरती आता स्ट्रायकिंग एंडला पॉली आणि एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाज मंगेश. वेगावरती नियंत्रण होतं. चेंडू मात्र कमी गतीचा हाताळला. फलंदाजाला कन्व्हिन्स केलं इथून मोठा फटका येईल का नाही येणार, परंतु सिंगलचा खेळ मनसुबा स्वीकारला ज्यामध्ये समोरच्या दिशेने खेळत चांगलं फील्ड केलं. पॉली बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं या टीमच्या माध्यमातून. इथून देखील टॅप करायचा होता. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता परंतु त्याचा समाचार घेता येत नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर सातपाटी आणि YBCC दोन कर्णधारांना विनंती करतो की रिपोर्टिंग करायची आहे टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला करण ठाकूर सारखा खेळाडू बघायला मिळेल, एका बाजूला निखिल सारखा खेळाडू बघायला मिळेल, अभय सारखा खेळाडू बघायला मिळेल. आज अभय यांचं नाव अगदी सन्मानानं सातपाटीमधून का घेतलं जातं, ज्यांनी एक काळ होता जो गाजवला इंटरम क्रिकेटचा, टॅपचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे कित्येक वर्ष पाहिली गेली. आज प्रॅक्टिस थोडीशी कमी असल्यामुळे क्रिकेटपासून थोडेसे वंचित असतात, परंतु सातपाटी बी संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू म्हणून अभय यांच्याकडे पाहिलं जातं. जाऊया तो पुढचा मॅच आपण बघणार आहोत. 3 षटकांचा खेळ संपला की दोन्ही कर्णधारांना विनंती करतो, एका बाजूला YBCC वेऊर आणि एका बाजूला असेल तो म्हणजेच संघ अर्थातच सातपाटी बी. 3 षटकांचा खेळ संपला की रिपोर्टिंग टॉस बॉक्स मध्ये करायची आहे. जे काही नियम आहेत स्पर्धेचे ते फॉलो करणं अत्यंत गरजेची भूमिका. मयूरला आपण पाहू शकाल. सातपाटी संघाकडून मात्र आपण पाहतो एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. जाऊया या मॅचकडे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं संपलं, धावसंख्या 6, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती जितेश खारीला आपण पाहतोय. वामिका स्टार, जय जोगनादेव आगवण या संघाचा अत्यंत महत्वाचा गोलंदाज. यावेळेस टॅप करायचं होतं आकाशला देखील, परंतु चेंडू आणि फळीतला प्रॉमिसिंग कनेक्शन मिसिंग होतं. जिथून सिंगल मिळाली या सिंगलच्या सह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती. 1 गडी बाद. 100च्या स्ट्राईक रेटने स्कोर कार्ड चाललाय आतापर्यंत. 7 चेंडूंचा खेळ झालाय, 7 धावा फलकावरती, ज्यामध्ये एक चौकार टेणीच्या बॅटमधून आलाय, परंतु तदनंतर त्याला देखील शांत ठेवण्याचं यश मंगेश आणि आपण पाहतोय खारी. यावेळेस टॅप केलाय. बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं आणि मग तदनंतर टॅपचा फटका खेळला. चेंडू चाललाय सीमा पलीकडे, चौकार. BMW घेऊन आला गाडा नंबर गाडीला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. मुनीत कुरू कॅमेरामॅन मॅन फ्रॉम बहारडोली आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा जोडले जातात. कालच्या रजनीत अतिशय जबरदस्त वर्क अनुराग चव्हाण आणि मुनीत. आजच्या दिवसात अनुराग मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु मुनीत उद्या दिवसात ते देखील बघायला मिळतील. पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळला होता, बॉटम हँडचा उपयोग केला होता, अगदी चेंडूला पंच केलं होतं, परंतु तिथून जर आपण तपासून पाहिलं तर फील्ड चांगलं झालंय फल क्षेत्ररक्षक गौतम यांच्या माध्यमातून. चेंडूंचा खेळ झाला या षटकात जर आपण तपासून पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना 11 वरती 1, 1-1 लॉस ऑफ 1 अशी स्थिती दीपक 11 या संघाची आपण पाहतोय. आकाश काहीतरी कान मंत्रणा देतील इथून येणाऱ्या काळात. 3 चेंडू हे आपल्याला पाहायला मिळतील जितेश यांचे. तदनंतर जर आपण पाहिलं तर जितेश या देखील गोलंदाजी ट्रॅकवरती बघायला मिळेल. हिम्मत माचीला देखील आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलंय. यावेळेस इनटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय. जयेशला बीट करत सरळ सीमा पलीकडे.
सन्माननीय बाबूजी इथे मात्र आले आहेत, ज्यांनी मात्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथे 3 दिवस या स्पर्धेला पुरविली आहे. बाबू बिस्लरी सर, त्यांचं मात्र सहर्षाचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्यांचा जर विचार केला तर या चौकाराच्या साहाय्याने धावा जाऊन पोहोचतात फलकावरती. आता जर आपण तपासून पाहिल्या तर अर्थात 15 धावा आणि 1 गडी बाद. तिन्ही मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, अगदी समोरून वार करतोय. समोर आगवण संघ असला हरकत नाही. मी देखील दीपक 11 संघासाठी अगदी झुंज देणारा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये मला सिद्ध करायचं संघासाठी, ज्या अनुषंगाने चांगली बॅटिंग. 15 वरती 1. पुढचा बॉल टॅप केला. यावेळेस बॉलला चेंडू चाललाय सीमा पलीकडे, येईल सलगचा दुसरा, बॅक टू बॅक मध्ये दुसरा चौकार. हल चिक. नक्कीच आपण धन्यवाद करतोय अनिल बिन साहेबांचा पण धन्यवाद करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड केलं गेलं. बोईसर नेट आपण पाहतोय. नक्कीच अनिल साहेबांना नक्कीच मनापासून धन्यवाद असे नेट प्रोव्हाइड केल्याबद्दल या स्पर्धेमध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती 19 धावा फलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झालाय 5. अगदी शेवटचा बॉल. सुरुवात चांगली झाली, जिथे मात्र 1 गडी पहिल्या षटकात धावचूच्या स्वरूपात बाद झाला, परंतु तदनंतर एकमेकांना सावरलं. अगदी आपण पाहतोय आकाश आणि टेनी. आकाशचा रोल काय? आकाश मात्र सिंगल डबलचं सहाय्य करतोय, परंतु टेनी सांगतोय की यस मे हू ना. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय स्वतः हा देखील फटका खराब खेळलाय. अगदी आपण पाहतोय फ्लिक ऑन द रिस्क मनगटाच्या साह्याने फटका खेळायचा होता. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. षटकार बॉक्स विकेटच्या रूपानं. मोठा धक्का, मोठा हादरा, मोठा झटका. अभिषेक टेनी बॅक टू दी डगआउट. गॉन. सब कहते हैं उसको तुझे कुनी भी बादशाह किंग उसके सामने जीरो. सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतोय एक मोठा झटका बसला दीपक 11 या संघाला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत दाखल होईल, तो म्हणजेच विकास. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच जितेश बिल्ला. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, जो क्रिकेटसाठी सातत्याने वेळ देत असतो या क्रिकेटच्या खेळाला, अर्थात जितेश. 45 क्रमांकाची जर्सी प्रदान करून अगदी रोहित शर्माचा हार्ड फॅन. पुढचा बॉल, पहिलाच बॉल या षटकातला. बॅट आणि बॉल मधला प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. फलंदाज विकास दाखल झाले. आता पहिल्याच बॉलचा मान मिळवेल या खेळण्याकरिता. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या फलकावरती. 20 ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 ला सुरुवात मार्गक्रमणात आलाय तो म्हणजेच जितेश बिल्ला. येणाऱ्या काळात आणखीन 5 बॉल या षटकातले बाकी असतील, जिथे विकास हा नवीन फलंदाज प्रामुख्याने मैदानाच्या आतमध्ये डाऊन ॲट 2 साठी आलाय आणि त्यासाठी पहिला बॉल. यावेळेस आपण पाहतोय फर्निचर डिस्ट्रॉय. इथे जर आपण पाहिलं तर चेंडूचा पडल्यानंतर वेग वाढला. स्किट पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळाली. विकास येतोय आणि विकास जातोय. गॉन. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते जमीन. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. थँक्यू. जाऊया मॅचकडे. अगदी विकास बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच राजेश. बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन व्यवस्थित नाही. इथे मात्र फेकी चांगली केली होती. तिथे गौतमने मात्र फील्ड केलं. विकास मात्र अगदी आक्रमक क्षेत्ररक्षक, अगदी चतुर्चलाख म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सिंगलने मात्र स्कोर कार्ड आता पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 21 वरती आणि 3 गडी बाद. टेनी बाद झाल्यानंतर थोडंसं एक आपण पाहतोय त्रस्त झालाय बॅटिंग करणारा संघ दीपक 11. एक संघाचा बेस, संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो बाद झाल्यानंतर आता सध्या आकाशवरती जिम्मेदारी आलाय.
संघाचा एक खेळाडू बाद झाला. तदनंतर थोडंसं प्रेशर बनतो आकाश यांना, मात्र ते प्रेशर इथून यावेळेस काय कमालीचा फटका केलाय, जबरदस्त. मी म्हटल्याप्रमाणे आकाश यानं मात्र आता जबाबदारी घेतली, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि तदनंतर मात्र आपण पाहतो अतिशय सुंदर संघर्षाचा चौकार शोधलाय. 4 थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. आणखीन 2 बॉल येणं बाकी असतील या षटकातला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो टॉससाठी रिपोर्टिंग करा. टॅप करण्याचा प्रयत्न आकाश यांचा अगदी आप ट्रॅकरचा बॉल होता. टॅपच्या प्रयत्नात मात्र इथून आपण पाहतोय थोडंसं द्विधा मनस्थितीत ढकलला गेला. टॅप खेळू की मग कार्पेटचा फटका खेळू, ज्यामध्ये मात्र चेंडू डॉट देखील आलाय. सातपाटी बी आणि YBCC रिपोर्टिंग करायची आहे. एका चेंडू नंतर आपण पाहतोय जिथे टॉस साठी रेडी राहायचं आहे. यावेळी हा बॉल मात्र खेळला ऑन साईडला. जगदीशची मात्र फेकी येईल. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय पंच अश्रफ आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर, भरपूर वर्ष क्रिकेट देखील चांगले खेळलेले आहेत. आणि आपण पाहू शकाल रिव्ह्यू साठी चॅलेंज केलेलं आहे फिल्डिंग टीमनं. आपण पाहणार आहोत वॉर रूम मध्ये जिथे जोडले जातील. यस, गणेश आपल्याला पाहायला मिळतात. गणू जे चौथ्या अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहणार आहोत वॉर रूम मध्ये आधुनिक काळातला मात्र हा बदल, जिथे मात्र टेक्नॉलॉजी वापर झाला पाहिजे. फेकी आली. यस, सेफ, नॉट आउट. आणि पंच अश्रफ म्हटलं की काही व्यत्यय नसतं. मी निश्चित स्वरूपात यांचं नाव सातत्याने घेत असतो, कारण पंचांची भूमिका जर आपण पाहिली, षटक संपलेला आहे, 3 षटकांचा खेळ झालाय, रिव्ह्यू लॉस झालाय तो म्हणजे फिल्डिंग टीमचा. अश्रफ यांचा मी उल्लेख करत होतो, कारण प्रत्येक वर्षी पॅराडाईजची स्पर्धा असली की ॲक्युरेट पंचांची भूमिका मात्र ज्यांची असते. ठीक, उत्कृष्ट अश्रफ हा स्वतः एक DRS आहे असं म्हणावं लागेल. इंडियन टेनिस क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि आमच्या पॅराडाईज क्रिकेटमध्ये अश्रफ मेमन यांचा डिझाईन परफेक्ट, ॲक्च्युअल आणि पंक्च्युअल असतो. असा अश्रफ मेमन जर एखाद्या खेळाडूने जर DRS घेतला तर टीव्ही न बघता अश्रफच्या डोळ्यामध्ये पाहिलं जाते असं म्हणावं लागतं. आमच्या हैदर बाबा सांगतायत असं त्यांचा डिझाईन असतो. अश्रफ साठी तयार झाला पाहिजे. अश्रफ मेमन साठी लेजेंडरी खेळाडू आणि या स्पर्धेमध्ये अप्रतिम अंपायरिंग करतात अश्रफ मेमन. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. 100% ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं, अगदी तीक्ष्ण नजर, घारीची नजर त्यांची आहे असं म्हणायला हरकत नाही. ॲक्युरेट डिसिजन कालच्या रजनीपासून आम्ही पाहतोय. नक्कीच सन्माननीय इरफान खान साहेब स्वागतशील. इरफान खान साहेब यांचं आगमन झालेलं आहे मानाचा वर्ल्ड कप 2024 मध्ये. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागतशील. ओव्हर टू बॉक्स. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. टॉस साठी रिपोर्टिंग करा. सातपाटी आणि एका बाजूला आपण पाहतोय YBCC. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हिम्मत माची यांचा लेग ब्रेकचा तिखट मारा. चेंडू पडल्यानंतर स्किट होणारा चेंडू बघायला मिळालाय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सध्या. धावसंख्या 26 वरती स्थिर आहे. कालच्या दिवसात सातपाटी संघाने मात्र आपण पाहतोय महाराष्ट्र बेकरीची आपण पाहतोय को ऑनर आमच्यामध्ये आले आहेत. वेलकम असशील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आपण पाहू शकाल महाराष्ट्र बेकरीचे को ऑनर कुमार फैजानच्या अंगामध्ये खूप जाण आपण पाहू शकाल. त्यांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू बॉक्स. थँक्यू सो मच. आगमनची टी शर्ट जी आपण पाहतोय यश मात्र यांच्या माध्यमातून जी पुरस्कृत आहे वामिका स्टार जय जगन्नाथ आगमन. नक्कीच उत्कृष्ट अजून तुम्हाला थांबवतोय. नक्कीच पाहू शकाल क्रिकेट खेळणं बॅटिंग आणि बॉलिंग साठी खेळतात प्रत्येक खेळाडू. एखाद्याला जर बॅटिंग बॉलिंग आली नाही तो नक्कीच टीम सोडतोय, पण एक असा खेळाडू पॅराडाईज संघामध्ये आणि खूप वर्ष फक्त क्षेत्ररक्षण केला. महेश चव्हाण साहेबांचं आगमन झालं. वेलकम महेश चव्हाण. आपण पाहू शकाल आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. ओव्हर टू बॉक्स. जाऊया मॅचकडे. अगदी तुम्ही उल्लेख केला युसुफभाई की आजचं धावतं क्रिकेट ज्यामध्ये भरपूर काही वेगळं आहे, ज्याला बॅटिंग पाहिजे, बॉलिंग पाहिजे, परंतु संघाचा विजय मिळणं ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. असे अनेक खेळाडू आहेत, परंतु जे क्षेत्ररक्षण करून संघाला विजयाचा एक हित मांडतात असे खेळाडू देखील भरपूर कमी असतात. यावेळीस फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. एका बाजूला आपण पाहतोय करण ठाकूर यंग टॅलेंट, तर एका बाजूला क्रिकेटच्या मागची पानं जर इतिहासाची पाहिली तर अभय हे नाव देखील अगदी सन्मानाने घेतलं जातं. असे मात्र 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. एक आगळी वेगळी स्पर्धा पॅराडाईजचं मॅनेजमेंट ब्लेझर घालून मात्र आपण पाहतो इंटरनॅशनल लुक या स्पर्धेचा जो कर्णधारांसाठी आहे
म्हणून पॅराडाईज म्हटलं की सगळं काही वेगळं असतं. ज्यांची कॉम्पिटिशन जवळपास कुणाला करता येत नाही अर्थात पॅराडाईज आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे चौथ्या चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि 27ला 5 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपला होता. 19 धावा होत्या सूरज, परंतु तदनंतर खेळ बदलला, वेळ बदलली. सध्या दीपक 11 संघ अडचणीत आहे. पुढचा बॉल षटकार येतोय. हिम्मत माची काय गोलंदाजी, 5 चेंडूंमागे 3 गडी बाद, फक्त 1 धाव देत. काय कमालीची गोलंदाजी ज्यांनी हाताळलंय. दीपक 11 संघ अडचणीत, दीपक 11 संघ हताश, हतबल, निराश. शेवटचा बॉल बाकी असेल आणि तदनंतर टॉस बॉक्समध्ये प्रेझेंट होतील ते म्हणजेच युसुफ सय्यद. एका बाजूला करण ठाकूर, एका बाजूला आपण पाहतोय अभय पाटदरे. सातपाटी बी एक अत्यंत महत्त्वाचा संघ आहे. या संघामध्ये देखील क्वालिटी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण ही त्यांची ओळख आहे. कालच्या दिवसात साई गणेश सातपाडी या संघाने बाजी मारली. आज YBCC आहे. एका बाजूला आपण पाहतोय सलगचा सामना चालू आहे. आगवण संघ झुंज घेतोय मैदानाच्या आतमध्ये. 27ला 6 गडी बाद. अगदी शेवटचा बॉल मैदानाच्या आत. हा चेंडू देखील आपण पाहतोय डॉट आलाय. काय गोलंदाजी, हिम्मतसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय गोलंदाजी, स्लॉक षटकाचा राजा हिम्मत माची. फक्त एका धावेचं षटक आणि 3 गडी बाद करण्याचं यश ज्याला मिळालं अर्थात आपण पाहतो हिम्मत माची. जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद. नक्कीच मी विनंती अनीस खान साहेबांनी यायचं. अनीस खान साहेब या. एक उत्कृष्ट एक सांगेल, संडे मंडे रोज खाय अंडे आणि एकचे होलसेल विक्रेता आहेत अनीस खान साहेब आणि आज संडे सुद्धा आहेत. आपण साहेबांच्या टॉस करणार आहोत. बोथ कॅप्टन्स आपण यायचं आणि अनीस खानची आपण पर्सनली पाहू शकाल. जी ड्रेसिंग आहे एक वेगळी, नक्कीच आपण पाहतो एक मॉडल पण त्याचे पाहिलं जातं. एका बाजूला पॅराडाईज आहे तर एका बाजूला पाहू शकाल दादा असं आपल्याला कॉल करायचा आहे. हुज कॉलिंग फर्स्ट चॉईस दिला जाईल. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ देत आहेत अनीस खान साहेब. पाहू शकाल गोल्डन मॅन आणि चॉईस कॉल साई गणेश सातपाडी बस संघ अभय तर यांच्या माध्यमातून कॉल केला जाईल. दादाचा कॉल आहे आणि सिल्वर चांदीच्या कॉइनवर लिहिलेलं आहे पॅराडाइज आणि पॅराडाइज आलेला आहे. अनीस खान साहब बहुत बहुत शुक्रिया, आप हमारे मंच पर जाकर विराजमान होइए. या कॅप्टन्स आपण थोडी चर्चा करू. किरण कसं वाटतं किरण, पहिला सामना तुम्ही खेळताय सातपाडी संघासमोर, टॉस जिंकलाय आणि या स्पर्धेमध्ये तुमचा निर्णय काय असेल? पहिला सामना. सर्वप्रथम तर टुर्नामेंट खूप चांगली आहे, दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन आहे आणि टॉस जिंकून मी पहिलं फिल्डिंग करणार. काय कारण आहे की टॉस जिंकून तुम्ही फिल्डिंग घेताय? 4 षटकांचे सामने आहेत आणि फिल्डिंग घेणं किती तात्पर्य असते अंडरम क्रिकेट किंवा ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये? नक्की फिल्डिंग सांगितल्यानंतर एक बॉलर लोकांना पण टेन्शन फ्री असते आणि त्याच्यानंतर चेसिंग करताना 2-3 बॅट्समॅन पाठीमागे असतील तर चेसिंग पण इझी होते. ठीक आहे, क्रिकेटमध्ये तो एक पर्सनल प्रश्न विचारतो की तुम्हाला चेसिंग करणं आवडतं की डिफेंड करणं आवडतं? कारण रोज पर्सनली क्वेश्चन्स. नक्की मला चेसिंग करणं आवडतं. गुड आन्सर अभय तुमच्याकडे होतं. अभय, क्रिकेट टेनिस क्रिकेट खूप वर्षापासून तुम्ही खेळतायत, अनुभवलाय. मागील 20-22 वर्ष झालं तुम्ही क्रिकेट खेळतायत साई गणेश सातपाडीसाठी. मागील जो क्रिकेट होता आणि सध्या जो क्रिकेट आहे, जो स्कोप आलाय त्याबद्दल काय सांगेल? खरोखर पहिल्या मॅचेस व्हायच्या, खूप व्हायच्या, म्हणजे आताही होतात, पण जे आता जे टाईम आहे बघ ते खूप छान आहे. पहिला फर्स्ट राऊंड समजा 9 वाजता झाला तर सेकंड राऊंड 4 वाजता लागायचा, असं होतं. नक्कीच या स्पर्धेबद्दल काय सांगायला भाई? साई गणेश सातपाडी बस संघ खेळतोय, काल तुमचा ए संघ क्वालिफाय झालाय, तर या स्पर्धेबद्दल काय उल्लेख करेल? खरोखर पॅराडाईज संघाची जी स्पर्धा असते ती खूप छान असते. मी 8-9 वर्षापूर्वी खेळलेलो आहे मध्ये, तेव्हा मी क्वार्टर फायनल लागलेले. त्यापेक्षा जे आता जे लुक आहे ते खूप छान आहे. जास्त वेळ आपण घेणार नाहीये. बोथ ऑफ कॅप्टन्स आपल्याला नक्कीच बेस्ट ऑफ लक्ष. करण ठाकूर, प्रिन्स ऑफ पालघर आणि एका बाजूला लेजेंडरी खेळाडू अभय तरे. टॉस विन झालाय म्हणजे वायबी संघाने प्रथमतः स्वीकार केले, क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय साई गणेश सातपाडी बस संघाला फलंदाजीसाठी. आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा सामना घेऊन येतो प्री क्वार्टरचा. आपल्याबरोबर मायक्रोफोन असतील उत्कृष्ट पाटील. आपण पाहतोय पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 पर्व 7वा. धन्यवाद, थँक्यू सो मच. 28 धावांचं माफक टार्गेट, माफक म्हणून चालत नाही. कालच्या दिवसात आई भवानी धनसर संघाने देखील 28 धावा डिफेंड केल्या. सातपाडी संघाने 18 चेंडू 18 धावा डिफेंड केल्या. शाकीर मुल्ला सारखा फलंदाज असताना, म्हणजेच क्रिकेटमध्ये धावा तुम्ही किती करताय काय करताय महत्त्वाचं नाही, तुमचं डिपार्टमेंट कुठल्या पद्धतीनं जे स्ट्रॉंग आहे
आता आई भवानी धनसर संघ पाहिलं तर बॉलिंग युनिट अत्यंत महत्वाचा. त्याच पद्धतीने आपण पाहतोय यावेळेस काय कमालीचे प्रयत्न केले होते, जबरदस्त प्रयत्न आकाशचे, परंतु आपण पाहतोय चेंडू काही थांबू शकत नाही. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. जगदीशच्या बॅटमधून अगदी क्लास आपल्याला बघायला मिळाला, मनगटी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल काय जबरदस्त आपण पाहतोय. अगदी चित्त्याप्रमाणे झेप घेतली होती, परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षकात लागलेली शर्यत ज्यामध्ये चेंडूने विजय मिळवलाय. चौकार. 2 चेंडू आणि 4 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विकास तयार जगदीशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा इन टू दी गॅप. जास्त काही ताकद नाही, फक्त योग्य टायमिंग, मेरिट वरती फटकेबाजी करणारा फलंदाज म्हणून जगदीशचं नाव घेतलं जातं. अगदी सातत्यानं चांगली फलंदाजी. जेव्हापासून जगदीश मात्र क्रिकेट खेळत आहे तेव्हापासून सेन्सिटिव्ह क्रिकेट ज्याच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय वेगळ्या फटके, जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नात कधीही नसतो. मेरिटवरचे फटके, टायमिंग वरती जास्तीत जास्त विश्वास दाखवणारा खेळाडू. इथे देखील आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता, त्याला फक्त योग्य दिशा दिली. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ते म्हणजेच 8 वरती. 3 चेंडू 8 धावा. पुढचा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल सातपाडी विरुद्ध YBCC वेऊर. यशवंत ठाकूर यांना देखील आम्ही पाहतोय एक उत्कृष्ट समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. पालघर मधून यंग टॅलेंट, जास्तीत जास्त मुंबईचे दौरे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 8 धावा. पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाजांना मात्र इथे बाद होत असताना आपण पाहू शकाल. फलंदाज बॅक टू दी डगआउट गॉन. उदयास आला न लोकप्रिय झाला, उदयास आला न लोकप्रिय झाला, पल्लेबाई हा ऑनर आला, पल्लेबाई हा ऑनर आला. प्यारा डाई संघाने मोटर मंदी मानाचा वळकप ठेविला, प्यारा डाई संघाने मोटर मंदी मानाचा वळकप ठेविला, डाई संघाने मोटर मंदी मानाचा वळकप ठेविला, प्यारा डाई संघाने मोटर मंदी मानाचा वळकप ठेविला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं या बोईसर नगरीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात पॅराडाईज बोईसर आयोजित मानाचा वर्ल्ड कप 2024 7वं पर्व. 7 वर्ष अभिमानाची या स्पर्धेने यावेळेस आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती आक्रमण. फलंदाजाचं नाव आहे गौतम. काही जबरदस्त फटका. अगदी चेंडू कोलाटला होता, परंतु त्या फटक्यासाठी ज्याची स्पेशलिटी आहे अतिशय चांगला फटका त्याने माध्यमातून खेळलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडूं मागे 12 धावांवरती. 19 मध्ये 16ची गरज. यावेळेस हा बॉल पंच दर्शवतील का? पंचांनी मात्र हा चेंडू स्क्रोल केलाय आणि इथून षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 वरती 13 वरती. षटक संपले. पहिलं रिव्ह्यू घेतलाय का? बॅटिंग साइड रिव्ह्यू. वाईड चेंडू आहे की नाही ते मात्र आपण पाहण्यासाठी पंच गणेश गणेश दुसरी रजनी या स्पर्धेची. काय कमालीचं मात्र आपण पाहतोय हे एक देखणं असं मात्र सौंदर्य क्रिकेटचं बघायला मिळतं. पॅराडाईज म्हटलं की सर्व गोष्टी मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक टॉप क्वालिटी, टॉप क्लास बघायला मिळत आहे. ऑन फील्ड डिसिजन असेल ते ॲग्री करावं लागेल. फुटेजमध्ये आपण पाहतोय फलंदाज तिथे आलेला आहे, त्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल अगदी हा बॉल जो आहे ऑन फील्ड डिसिजन. चेंडू मात्र आपण पाहतोय जो फेअर डिलिव्हरी असेल. ऑल राईट. षटक संपलेलं आहे आणि षटका अखेर धावसंख्या 13. आता येणाऱ्या काळात चेंडू असतील तुमच्याकडे 18 धावा जमवायच्यात 15. जबरदस्त आपण पाहतोय ही स्पर्धा आणि या स्पर्धेची दुसरी रजनी. सुपर 8 साठी चाललेली भानगड. कुठला संघ असेल 5वा ज्यांचं नाव लिहिलं जाईल सुपर 8 मध्ये? उद्याच्या दिवसात सन्मानानं कुणाला यायला मिळेल? 4 संघ यजमान झालेत. आपण पाहतोय आता आणखीन 4 संघ कोण असतील यावेळेस मात्र आपण पाहतोय हार्दिक पटेल आमचे मित्र यांचं आगमन झालं. वेलकम हार्दिक पटेल. संजय चव्हाण आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वेलकम पॅराडाईज माझा वर्ल्ड कप 2024 पर्व 7व्या मध्ये. वेलकम हार्दिक पटेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. अनेक मान्यवर मात्र या स्पर्धेला भेट देत असताना यावेळेस पाडल स्वीप टॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. फील्ड होईल, सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने फलकावरती जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 15. आणखीन चेंडू मिळणं बाकी आहेत. 16 मध्ये 13ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती. टेणी सॉफ्ट हँडने खेळलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं क्रिकेटचा अगदी महत्त्वाचा भाग आणि सध्या ते गौतम यांच्याकडून पाहायला मिळतं. खराब चेंडूला मात्र निश्चित स्वरूपात स्टँड अँड डिपॉझिट जे करू शकतात. अगदी
हाणामारी देखील करू शकणारा फलंदाज. मी म्हटल्याप्रमाणे कन्सिस्टिव्हिटी, सातत्य तुमच्याकडे राखणं गरजेची भूमिका आहे. चांगल्या चेंडूला तुम्ही काय करता, खराब चेंडूचा तिरस्कार कसा करता, अत्यंत महत्वाची भूमिका. यावेळेस खोलातला बॉल विकाससाठी अनप्लेएबल. चेंडूकडे फक्त बघत राहावंच लागलं विकास यांना. पुढचा बॉल यावेळेस टॅप केला. या बॉलला क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे सरसावतील. चेंडू डिक्लेअर झोन कडे वळण घेईल. तत्पूर्वी आपण पाहू शकाल धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते. अर्थात जर आपण पाहिलं तर 13 चेंडू आणि धावसंख्या आता 11ची गरज आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस टॅप केलाय गौतमच्या बॅट मधून. काय जबरदस्त प्रहार. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार चौकार. बारा चेंडू आणि 7ची गरज. 7ची गरज आणि 12 चेंडू. सामन्याचं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. गौतम येतोय आणि गौतमने मात्र निश्चित स्वरूपात या मॅचला अगदी जवळ नेलंय विजयाच्या. इथून वामिका स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी. बॉलिंग डिपार्टमेंट चांगलं काम करतोय. तदनंतर बॅटिंग डिपार्टमेंट देखील जगदीश फेल झाल्यानंतर आता मागचे फलंदाज, मधल्या फळीतले फलंदाज हे देखील चांगल्या पद्धतीने काम करतायत. अर्थात गौतमचा फॉर्म अत्यंत महत्वाचा आहे. फुलरलेनचा बॉल. चेंडू जाईल सीमा पार. आलाय चौकार. आता फक्त आणि फक्त 3ची गरज. चांगली बॅटिंग. 11 चेंडू 3ची गरज. 3ची गरज आणि 11 चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश. यावेळेस खेळ खल्लास. मॅच का रिझल्ट. वामिका स्टार वॉन दी मॅच. जबरदस्त खेळ. आणि इथे मात्र आपण पाहतोय मॅन ऑफ दी मॅच असेल तो म्हणजेच हिम्मत. 1 धाव आणि ज्यांनी 3 गडी बाद केले स्लॉक षटकात. जबरदस्त कामगिरी यस आपल्याला पाहायला मिळतील. हिम्मत मॅन ऑफ दी मॅच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये युसुफजी सय्यद सर आपल्यासोबत जोडले जातील. युसुफ सय्यद सरांना आपण ऐकणार आहोत. हॅलो. नक्कीच 5वा संघ पाहायला भेटला या स्पर्धेमध्ये. सुपर 8 मध्ये जाणारा आपण लाईट शो पाहतो. अंडरम क्रिकेटमध्ये नक्कीच साहित्य मी मंडप ऑनर रोहनजी गावड यांचे पिताश्री यांचं आगमन झालं. काका या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत.